नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी वाघमारे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ जे विद्यार्थी डिप्लोमाची अंतिम वर्षाची परीक्षा नुकतीच आता उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी असणार आहे आणि जे विद्यार्थी आता डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची माहिती प्रवेश प्रक्रियेसंबंधी देणार आहे. ओके, अपेक्षा करतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी अंतिम वर्षाची परीक्षा आता उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. चला तर विद्यार्थी मित्र हो, मग जाणून घेऊया थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट्स. ओके, तर सगळ्यात पहिले आपण पाहूया पात्रता किंवा एलिजिबिलिटी काय असायला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट असेल तो उमेदवार किंवा विद्यार्थी हा भारताचा नागरिक असायला पाहिजे आणि त्याने भारतातल्या कोणत्याही राज्यातून पदविका किंवा डिप्लोमा 45% गुणाने उत्तीर्ण असायला हवा आणि हाच क्रायटेरिया रिझर्व कॅटेगरी किंवा फिजिकली हँडिकॅप्ड जे कॅन्डिडेट्स असतील त्यांच्यासाठी 40%चा क्रायटेरिया असेल. किंवा असेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी पात्र असतील ज्यांनी BSc डिग्री कंप्लीट केली असेल. ओके, 45% गुणासह. त्यानंतर आपण ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस पाहूया. DTने आणखीन नोटिफिकेशन प्रसिद्ध नाही केलेलं, तर लवकरच DT नोटिफिकेशन प्रसिद्ध करेल. फक्त तुम्हाला एक आयडिया यावी की डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेस कशी असते त्यासाठी हा व्हिडिओ मी काही दिवसामध्ये DTचं नोटिफिकेशन येईल आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले स्टेप असेल ती ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही घरी किंवा सायबर कॅफेमध्ये किंवा एखाद्या FC मीन्स फॅसिलिटेशन सेंटर तिथं जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ठीक आहे, आणि त्यासाठी कालावधी दिलेला असेल 10 ते 12 दिवसाचा कालावधी असेल. तर ही झाली पहिली स्टेप आणि ही स्टेप तुम्ही घरी करू शकता, सायबर कॅफेमध्ये करू शकता किंवा FC सेंटर किंवा फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन करू शकता. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला फी पे करावी लागेल आणि फी पे करण्यासाठी ऑनलाईन मोडचा यूज करावा लागेल. ऑनलाईन मोड म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा तुम्ही नेट बँकिंग यूज करू शकता. ठीक आहे, आणि DTच्या नोटिफिकेशनमध्ये तिथे क्लिअरली मेन्शन केलं असेल की तुम्हाला किती फी पे करावी लागेल. 600 ते 800च्या दरम्यान ती फी असू शकते. त्यानंतर पुढची स्टेप असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन. ठीक आहे, आता तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट अपलोड केले, तुम्ही घरी केलात किंवा FC जाऊन केलात, तर तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे की FC फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जायचं आहे आणि तिथं ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अपलोड केलेले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत आणि तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्म करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी पण 10 ते 12 दिवसाचा कालावधी असेल आणि हा जो 10 ते 12 दिवसाचा जो कालावधी आहे तो 10 ते 12 दिवसाचा कालावधी हा याच्यामध्ये इन्क्लूड असेल. ठीक आहे, म्हणजे हा सेपरेट असा कालावधी नसेल. म्हणजे ज्या दिवशी DTचं नोटिफिकेशन येईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन पण करू शकता. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. म्हणजे हा रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कालावधी संपल्यानंतर 2 दिवसानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाते. ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाते. त्यानंतर मेरिट लिस्ट डिस्प्ले केल्यानंतर पुढचा 2 दिवसाचा जो कालावधी असतो तो सबमिशन ऑफ ग्रीव्हियन्स म्हणजे जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोड करत असताना काही डॉक्युमेंट इनकम्प्लीट असतील तर त्यांच्यासाठी हा 2 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. ते परत त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स शिल्लक राहिलेले असतील किंवा सबमिट नसते गेलेले ते त्यांनी तिथे सबमिट करू शकता या 2 दिवसामध्ये. त्यानंतर पुढची स्टेप असेल डिस्प्ले ऑफ दी फायनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, त्यानंतर ते 2 दिवस संपल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, या 2 दिवसानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स. म्हणजे
प्रत्येक कॉलेजमधली सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केली जाईल. त्यानंतर असेल कॅप राऊंड 1. ठीक आहे, तर कॅप राऊंड 1मध्ये कोणकोणत्या स्टेप्स असतील त्या आपण पाहूयात. तर सगळ्यात पहिली जी स्टेप असेल ती ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. ऑप्शन फॉर्म म्हणजेच प्राधान्यक्रम तुम्हाला सबमिट करायचा असतो. ठीक आहे, प्राधान्यक्रम कॉलेजेसचा. त्यासाठी कालावधी दिलेला असेल 3 दिवसाचा. आणि हा प्राधान्यक्रम किंवा ऑप्शन फॉर्म तुम्ही एकतर घरी भरू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये किंवा एखाद्या FC मध्ये जाऊन. ठीक आहे. त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1. म्हणजे जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिस्प्ले केली जाते. म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल ते तुम्हाला त्या दिवशी कळेल. ठीक आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट स्टेप असेल ती रिपोर्टिंग टू द ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटर ARC. ठीक आहे. हे पाहू आपण याचा अर्थ काय. ठीक आहे, याच्यासाठी 3 दिवसाचा वेळ दिलेला असतो. ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं असतं. म्हणजे समजा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, बरोबर. या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे, तुमची अलॉटमेंट झालेली आहे. तर आता हे पहा, 1 नंबरला प्राधान्यक्रम 1 मध्ये समजा तुम्ही X कॉलेजेसचं नाव दिलेलं आहे, त्या ठिकाणीच तुमचा नंबर किंवा अलॉटमेंट झालेली आहे. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, त्या फर्स्ट केसमध्ये तुम्हाला ॲटो फ्रीज होतो तुमचं. जर समजा पहिल्याच ऑप्शनमध्ये जर समजा तिथं अलॉटमेंट झाली असेल तर तो ऑटो फ्रीज होतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला ARC ॲप्लिकेशन रिपोर्टिंग सेंटरला कंपल्सरी जायचंच आहे. ठीक आहे. जर समजा तुम्ही या ठिकाणी ARC मध्ये नाही गेलात आणि तुमचा ऑप्शन 1 मध्ये अलॉटमेंट झालेली आहे आणि तुम्ही नाही गेलात तर तुम्ही पुढील राऊंडसाठी किंवा पूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडता. त्यामुळे तुम्हाला फर्स्ट ऑप्शन जर मिळालेलं असेल कॉलेज आणि त्या ठिकाणी तुम्हाला रिपोर्टिंग करावंच लागेल. आता रिपोर्टिंग करायचं म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सचे 2 सेट हे घेऊन जायचे असतात. त्या ठिकाणी ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात आणि त्यांनी एक रिसिप्ट देतात. ठीक आहे, व्हेरीफाईड ARC व्हेरीफाईड म्हणून. आणि मग ती रिसिप्ट घेऊन तुम्हाला ज्या ठिकाणी तुमची अलॉटमेंट झालेली आहे, ठीक आहे, ज्या X कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झाली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जी काही फी तिथं त्या कॉलेजची असेल ती फी पे करावी लागते. ठीक आहे. त्यानंतर ही झाली पहिली केस. तर समजा तुमचं पहिलंच ऑप्शन असेल आणि ऑटो फ्रीज होईल ते. त्यानंतर दुसरी केस समजा तुमची अलॉटमेंट दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या कॉलेजमध्ये किंवा 5व्या कॉलेजमध्ये, ठीक आहे, झालेली असेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून जर समजा फ्रीज केलं असेल ते ऑप्शन, ठीक आहे, घरी किंवा सायबर कॅफेमध्ये वगैरे जर फ्रीज केलं असेल तर त्या केसमध्ये पण तुम्हाला ARC मध्ये जायचं आहे. ठीक आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि ते पण तुम्हाला एक रिसिप्ट देतील. आणि त्यानंतर तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये तुम्ही फ्रीज केलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, बाय पेईंग द रिक्वायर्ड फी. त्यानंतर तिसरी केस पाहू आपण. याच्यामध्ये जर समजा तुम्ही दुसरं, तिसरं किंवा चौथं ऑप्शन तुमची अलॉटमेंट झालेली आहे दुसऱ्या ऑप्शनला असलेल्या कॉलेजमध्ये किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या असलेल्या ऑप्शनमध्ये तुमचं अलॉटमेंट झालेली आहे आणि तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं आहे. म्हणजे नेक्स्ट राऊंडला याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये जर समजा तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही ते फ्रीज करायचं असेल किंवा बेटरमेंटसाठी जायचं असेल तर तेव्हाही तुम्हाला ARC मध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. ठीक आहे, ARC मध्ये जाऊन रिपोर्टिंग. ARC मध्ये रिपोर्टिंग म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सचे 2 सेट घेऊन तिथे जायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर जर समजा तुमचा दुसरा, तिसरा किंवा चौथ्या किंवा त्याच्यानंतरच्या प्राधान्यक्रमामध्ये जर समजा नंबर लागलेला असेल आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं आहे तर तिथे ARC मध्ये जायची गरज नाही आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतःहून फ्रीज नाही केलं पाहिजे. ठीक आहे, तर त्यावेळेस मग तुम्ही ARC मध्ये जायची गरज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप असेल रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन.
याच्यासाठी हा 3 दिवसाचा कालावधी दिलेला असतो. म्हणजे याच्यासाठी पण 3 दिवसाचा आणि याच्यासाठी पण 3 दिवसाचा, पण हा 3 दिवसाचा कालावधी याच्यामध्येच इन्क्लूड असतो. ठीक आहे. म्हणजे ज्या दिवशी अलॉटमेंट होते, अलॉटमेंटच्या नंतर जो 3 दिवसाचा जो कालावधी असतो, त्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला ARC मध्ये जायचं आहे आणि ARC मधून अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. तर ही प्रोसेस असते कॅप राऊंड 1 मध्ये. त्यानंतर पुढचा जो राऊंड असेल तो कॅप राऊंड 2. ठीक आहे. तर कॅप राऊंड 2 मध्ये पहिली स्टेप असेल डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 2. ठीक आहे. म्हणजे कॅप राऊंड 1 संपल्यानंतर ज्या काही वॅकन्सी राहतील कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये, त्याची वॅकन्सीची सीट, ठीक आहे, वॅकंट सीट या डिस्प्ले केल्या जातात. त्यानंतर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 2. म्हणजे कॅप राऊंड 2 साठी पण तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म भरायचं आहे. म्हणजे कोणते स्टुडंट या ठिकाणी कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असतील, तर जसं की मी लास्ट स्लाइडमध्ये सांगितलं होतं, कोण कोण इलिजिबल असेल, जे कॅन्डिडेट फ्रीज नाही केलेले, ठीक आहे, फ्रीज नाही केलेले आणि जे कॅन्डिडेट बेटरमेंट ऑप्शन सिलेक्ट केलेले, ते कॅन्डिडेट कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असतील. ठीक आहे. कॅप राऊंड 2 साठी इलिजिबल असतील. आता याच्यामध्ये पण ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी असतो, सिमिलर टू कॅप राऊंड 1. त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2. म्हणजे काय, कॅप राऊंड 1 प्रमाणेच इथे पण अलॉटमेंट, प्रोव्हिजनल अलॉटमेंट होते. म्हणजे तुम्हाला पण इथं परत ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर इथं पण परत अलॉटमेंट होते. त्यानंतर अलॉटमेंट झाल्यानंतर रिपोर्टिंग टू द ARC, ठीक आहे, ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2. याच्यासाठी 2 दिवसाचा कालावधी असेल. ठीक आहे. याच्यासाठी 2 दिवसाचा कालावधी असेल, पण कॅप राऊंड 1 मध्ये तो 3 दिवसाचा कालावधी होता, पण इथं 2 दिवसाचा कालावधी असेल. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, जसं की समजा पहिल्याच ऑप्शनमध्ये जर समजा तुमचं पहिल्याच ऑप्शनला जर समजा तुमचं कॉलेज मिळालेलं असेल, तर तिथं तुम्हाला जाऊन ARC ला रिपोर्टिंग करावंच लागेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरा किंवा तिसरा ऑप्शन आणि तुम्ही स्वतःहून फ्रीज केला असेल तरीही तुम्हाला इथं जावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या किंवा चौथ्या किंवा त्यानंतरच्या प्राधान्यक्रमामध्ये तुमचा नंबर लागलेला आहे आणि तुम्हाला त्यापेक्षा चांगलं कॉलेज, ठीक आहे, किंवा नेक्स्ट राऊंडला जाऊन त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी पण तुम्ही ARC मध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. 3 केसेस. त्यानंतर चौथी केस काय, तर दुसरा किंवा तिसरा किंवा चौथ्या नंबर किंवा 5व्या किंवा त्यानंतरच्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला असेल, ठीक आहे, आणि तुम्हाला नेक्स्ट राऊंडसाठी किंवा पुढच्या राऊंडला जायचं आहे, तर तरीही तुम्ही ARC मध्ये जायची गरज नाही. त्या केसमध्ये नेक्स्ट राऊंडला तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता. हे झालं कॅप राऊंड 2 बद्दल. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन. म्हणजे ARC मध्ये रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा ARC मध्ये कन्फर्मेशनसाठी, ठीक आहे, ARC मध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला जावं लागतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल आणि ती रिसिप्ट घेऊन अलॉटेड इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करायचं आहे बाय पेईंग रिक्वायर्ड फी अँड ऑल दी ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ठीक आहे. आणि याच्यासाठी हा 3 दिवसाचा कालावधी असेल. हे झालं कॅप राऊंड 2 बद्दल. त्यानंतर कॅप राऊंड 3 असेल. ॲक्च्युली इथे कॅप राऊंड 3 असायला पाहिजे. ठीक आहे. कॅप राऊंड 3. मग याच्यामध्ये पण परत डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 3. ठीक आहे. म्हणजे कॅप राऊंड 2 नंतर ज्या काही वॅकंट सीट राहिलेल्या आहेत त्या डिस्प्ले केल्या जातील. त्यानंतर परत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅप राऊंड 3 साठी, ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म. हा फॉर्म पण तुम्ही घरी कॅफेमध्ये किंवा FC मध्ये जाऊन भरू शकता. त्यानंतर त्याच्यासाठी 2 दिवसाचा वेळ दिलेला असेल. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 3. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याच्या नेक्स्ट डेला तुम्हाला, हे 2 दिवस संपल्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट भेटेल तुम्हाला. ठीक आहे. आणि एखाद्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर किंवा अलॉटमेंट झालेली असेल
त्यानंतर रिपोर्टिंग टू द ARC ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2, म्हणजे तुम्हाला तुमच्याप्रमाणे 1 2 3 4 5 वगैरे हे जे काही तुम्ही ऑप्शन भरले आहे त्याच्यामध्ये पहिला असेल तर तो ऑटो फ्रीज होईल, बाकी दुसरा तिसरा किंवा चौथा पाचवा जर असेल तर मग जे नियम मी सेकंड राऊंडला सांगितलेले आहेत, जे रूल्स जे सेकंड राऊंडला किंवा फर्स्ट राऊंडला सांगितले तेच रूल्स इथे पण लागू असतील. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ARC मध्ये परत रिपोर्टिंग करावं लागेल. ARC मध्ये रिपोर्टिंग करून परत ज्या कॉलेजमध्ये तुमची अलॉटमेंट झालेली आहे, जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे, आणि याच्यासाठी पण तुम्हाला 3 दिवसाचा कालावधी असेल. ठीक आहे, हे झालं कॅप राऊंड 3. पण माझं यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना एक सजेशन असेल की इन्स्टेड ऑफ गोईंग टू कॅप राऊंड 2 3, इफ यू आर गेटिंग कॉलेज इन राऊंड 1 और राऊंड 2, यू फ्रीज इट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे का, तर यावेळेस काय झालेलं आहे की कोविड-19च्या सिच्युएशनमुळे इंजिनिअरिंग डिग्रीच्या फर्स्ट इयरचे जी मुलं असतात त्यातले मॅक्सिमम मुलं किंवा सगळीच मुलं सेकंड इयरला एलिजिबल झाले. त्यामुळे सेकंड इयरच्या व्हॅकन्सी ज्या असतात दरवर्षीप्रमाणे या कमी आहेत, म्हणजे ज्या काही ॲडिशनल सीट असतात डायरेक्ट सेकंड इयरसाठी फक्त तेवढ्याच सीट या तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या राऊंडपर्यंत वगैरे वाट नका पाहू, पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये फार तर फार जे कॉलेज भेटलं असेल त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करा. तर हे झालं कॅप राऊंड 1 2 आणि 3. ठीक आहे, आय होप यू अंडरस्टूड ऑल दीज ॲडमिशन प्रोसेसिंग स्टार्टिंग फ्रॉम द ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप टू कॅप राऊंड 3. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पाहूया, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा, म्हणजे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला ॲडमिशनच्या अगोदर तयार ठेवायचे आहेत. ठीक आहे, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स. तर सर्वप्रथम पाहूया ओपन कॅन्डिडेट्स. ओपन कॅटेगरी कॅन्डिडेटसाठी आपण कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची मार्कशीट, तर मार्कशीट कोणत्या 10वी 12वी आणि डिप्लोमाची मार्कशीट ही लागेल. त्यानंतर डिप्लोमा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, डिप्लोमा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा आपण त्याला LC म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट हे तुम्हाला काढून घ्यावं लागेल जर समजा नसेल तर. ठीक आहे, त्यानंतरचं सर्टिफिकेट असेल इन्कम सर्टिफिकेट. इन्कम सर्टिफिकेट केव्हाचं, तर लास्ट फायनान्शियल इयरचं हे सर्टिफिकेट इम्पॉर्टंट असेल. एस्पेशली जे कॅन्डिडेट स्कॉलरशिप किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट हे कंपल्सरी असेल. त्याच्यानंतर लागेल बर्थ सर्टिफिकेट. ठीक आहे, गॅप ॲफिडेविट, म्हणजे जर समजा एखाद्या स्टुडंटने गॅप घेतला असेल आणि आता त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल डायरेक्ट सेकंड इयरला, ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला गॅप ॲफिडेविट बनवावं लागतं, स्टॅम्प पेपरवरती ते बनवता येतं. त्यानंतर काही फोटो वगैरे लागतील, तर ते फोटो वगैरे पण सोबत ठेवायचे तुम्हाला. बँक अकाउंट पासबुक हे सगळ्यासाठीच कंपल्सरी असणार आहे बँक अकाउंट वगैरे, फक्त जे विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी एलिजिबल असतील कॅटेगरी कॅन्डिडेट्स, ठीक आहे, किंवा काही मेरिटोरियस कॅन्डिडेट त्यांच्यासाठीच काही स्कॉलरशिप वगैरे असतात, तर ती स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला हे बँक अकाउंटचं पासबुक लागेल. ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स ओपन कॅन्डिडेटसाठी लागतील. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही अगोदरच तयारी ठेवायची त्याची. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स. ठीक आहे, तर पहिले डॉक्युमेंट त्यांना लागेल, म्हणजे जे ओपन कॅन्डिडेटसाठी डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स त्यांना लागतीलच. ठीक आहे, प्लस त्यांना लागेल कास्ट सर्टिफिकेट. ठीक आहे, SC ST OBC, ठीक आहे, NT विजे NT त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं असतं, नसेल तर तुम्ही हा जो कालावधी आहे आता तुम्ही काढून घेऊ शकता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट असेल लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर OMS स्टुडंट. OMS मीन्स अदर दॅन महाराष्ट्र स्टेट, तर त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते पाहूया. ओपन कॅन्डिडेटसाठी जे पण काही डॉक्युमेंट्स आहेत ते त्यांच्यासाठी पण लागतील. त्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स कॅटेगरी कॅन्डिडेट्स, जर समजा अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट असेल आणि तो कॅटेगरीमधला असेल तर त्याला कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील. त्यानंतर अलॉंग विथ ऑल दीज OMS कॅन्डिडेटसाठी मायग्रेशन सर्टिफिकेट आणि इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट ऑफ MSBT मुंबई हे 2 सर्टिफिकेट त्यांना ॲडिशनली सबमिट करायचे असतात. ठीक आहे, तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी लागणार आहेत.
थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर समजा तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि या चॅनलवरती तुम्हाला MSBT रिलेटेड किंवा तुमच्या ॲडमिशनशी रिलेटेड खूप सारी इन्फॉर्मेशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.